कुर्ला LBS रोडवर मोठा अपघात. बेस्ट बसने अनेकांना उडवल्याची माहिती. मार्केटमध्ये भरधाव वेगाने शिरलेल्या बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. अपघातात काही जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. घटनास्थळी मोठी गर्दी, पोलीस घटनास्थळी दाखल. मार्केटमध्ये भरधाव वेगाने शिरलेल्या बेस्ट बसने अनेक जणांना धडक दिली आहे. कुर्ला LBS रोडवर मोठा अपघात झालाय. बेस्ट बसने अनेकांना उडवल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात काही जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. भरधाव बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे मोठी गर्दी असलेल्या मार्केटमध्ये घुसली आहे. त्यानंतर बसने अनेक वाहनांना धडक दिली तर 20 लोकांना या बसने धडक दिल्याची माहिती आहे. आतापर्यंत या अपघातात 3 जणांनी जीव गमावलाय. जखमींना बाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे तर काही लोकांना सायन रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि ही बस मार्केटमध्ये घुसल्याची माहिती आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचं बोललं जात आहे. बाबा रुग्णालयातील माहितीनुसार साधारण 15 गंभीर जखमींना आणण्यात आलं होतं. त्यातील काही जण मृत्युमुखी पडले आहेत. काही रुग्णांना सायन रुग्णालयात नेण्यात आलं आहे. दरम्यान घटनास्थळावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठा जमाव रस्त्यावर आला आहे. या जमावाला बाजूला करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. मात्र जखमींमधील अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अगदी प्राथमिक माहितीनुसार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं होतं. कदाचित ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. आमदार महेश कुडाळकर याबाबत बोलताना म्हणाले, मी स्वतः घटनास्थळी पाहणी करण्यासाठी जात आहे. अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. रुग्णांना मदत करणे महत्त्वाचे आहे. जवळपास 30 लोकांना मार लागल्याची माहिती आहे. काही लोकांचा मृत्यू झालाय. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महापालिकेच्या बाबा हॉस्पिटलमध्ये सर्व जखमींना दाखल करण्यात आले. कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री बेस्ट बसने अनेक वाहनांना दिलेल्या धडकेत 4 जणांचा मृत्यू झाला तर 36 जण जखमी झाले. कुर्ला पश्चिम या ठिकाणी सोमवारी रात्री बेस्ट बसने अनेक वाहनांना दिलेल्या धडकेत 4 जणांचा मृत्यू झाला तर 36 जण जखमी झालेत. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बस चालक संजय मोरेला अटक केली. कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या L विभाग कार्यालयाजवळ सोमवारी रात्री 10च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ही बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जात होती. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षा आणि अनेक पदचाऱ्यांना धडक दिली. अखेर ही बस एका भिंतीवर आदळली. या अपघातात 30 ते 32 जण जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ सर्व जखमींना कुर्ला येथील महानगरपालिकेच्या भाभा आणि इतर खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच जखमींपैकी 4 मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या अपघातानंतर कुर्ला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन बस चालक संजय मोरे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी रात्री उशिरा त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुर्ला पश्चिम परिसरात रात्रभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय कुर्ला पश्चिम येथील बेस्ट आगारही रात्रीच बंद करण्यात आले.